नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले. ज्या सवालाच्या अनुसार काय भारत हा आता अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात करणार आहे इथून पुढे सोयाबीनची आयात. हो मित्रांनो, सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल ज्या पद्धतीनं सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की भारत काय इथून पुढे अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात करणार आहे सोयाबीनची आयात. मग हा प्रश्न का निर्माण झाला, या प्रश्नाचं यथार्थ व वास्तव उत्तर काय आहे, चला सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून. हा व्हिडिओ सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे सर्वसामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना एकच विनंती की हा व्हिडिओ आवर्जून आपण सर्वांनी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या मनात निर्माण झालेली जी प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं एक एक करून आपल्याला मिळून जाईल इथं उत्तर, आणि कसल्याही प्रकारची साशंकता व संभ्रम तुमच्या मनात राहणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो जरूर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर आपण सर्वांनी या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करावं. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून माहितीच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. माझ्या मेहनतीकडे बघून आपण सर्वांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं. जर आपण सर्वांनी असं केलं तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते, कारण आपलं एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईब आमच्या पाठीवरती शाबासकीची सर्वात मोठी थाप आहे. आणि जर आपण सर्वांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर सातत्यानं येणारा व्हिडिओ हा अपडेटेड स्वरूपात माहिती घेऊन आपणास बघावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. सवाल कोणता, तर सवाल एवढाच, काय भारत हा इथून पुढे अमेरिकेतून प्रचंड प्रमाणात करणार आहे सोयाबीनची आयात. सर्वात प्रथम हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की हा प्रश्न का उद्भवला. त्यानंतर बघूयात की या असणाऱ्या प्रश्नामध्ये किती सत्य व किती तथ्य आहे, आणि मग बघूयात की या असणाऱ्या घटकाचा व घटनांचा भविष्यात कशा पद्धतीनं सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो परिणाम. तर बघा मित्रांनो, प्रथम या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की हा प्रश्न का उद्भवला. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की नुकतीच भारत आणि अमेरिका याच्यामध्ये बहुप्रतीक्षित असणारी जी ट्रेड डील आहे ती झाली. आता ही ट्रेड डील झाली म्हणजे काय झालं की अमेरिकेनं भारतावरती सुरुवातीला 25% टॅरिफ लावला होता, आणि त्याच्यानंतर आपण रशियाकडून कच्चं तेल घेत आहोत म्हणून 25% टॅरिफ आणखीन लावला. म्हणजे एकंदर भारतावरती टॅरिफ किती होता बरं, 50%. तुम्हाला एका ओळीत पहिले टॅरिफ म्हणजे काय हे समजावून सांगतो. टॅरिफ म्हणजे काय की भारतातून अमेरिकेला जी गोष्ट निर्यात व्हायली त्याच्यावरती आकारलं जाणारं शुल्क म्हणजे टॅरिफ. उदाहरणार्थ सांगतो, समजा भारत एक वस्तू अमेरिकेला 100 रुपयात पाठवत आहे, तर अमेरिका जर 50% टॅरिफ लावत असेल तर ती वस्तू तिथल्या ग्राहकांना 150 रुपयांना मिळते. आता तुम्ही म्हणाल सर ह्याच्यात आपल्याला काय टेन्शन नाही ना, आपली वस्तू 100ला चालली, मग तिथल्या ग्राहकाला 150ला पडली काय, 200ला पडली काय, आपलं तर काहीच नुकसान नाही ना, त्यांना महाग पडेल, त्यांचा पैसा जाईल, आपलं थोडीच नुकसान आहे. पण नुकसान कसं आहे ते लक्षात घ्या. मला सांगा, एक वस्तू आहे समजा,
एक वस्तू 100 रुपयाला आपण पाठवली, ती तिथल्या ग्राहकाला 150 रुपयाला मिळाली, पण तीच वस्तू शेजारील एखादा देश आहे, तो सुद्धा 100 रुपयाला पाठवत आहे, पण त्याच्यावरती जर अमेरिकेनं टॅरिफ 20% लावले, तर त्याची वस्तू 120 रुपयाला त्या ग्राहकाला मिळणार. मग मला सांगा, एक चेंडू आहे समजा, तो चेंडू भारताने पाठवला तर 150 रुपयाला मिळत आहे तिथल्या ग्राहकाला, आणि तोच चेंडू आपण असं पकडून चला की पाकिस्ताननं पाठवला आणि तो तिथल्या ग्राहकाला 120 रुपयाला मिळतोय. मग मला तुम्हीच सांगा, तुम्ही काय केलं असतं? कोणता चेंडू घेतला असता? तर 120 रुपयाचाच घेतला असता, कारण सर्वांना सर्वांचा पैसा प्यारा आहे आणि चुकीचं पण नाहीये. हा फरक पडतो. म्हणून टॅरिफ हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आता मग याच्यावरती 10 महिने झालं, बोलणी झाली, सगळं झालं. त्यानंतर वाद हा त्या ठिकाणी जो विकोपाला गेला होता तो आटोक्यात आला आणि टॅरिफ आता 18% लावले. म्हणजे आता 100 रुपयाला पोहोचलेली वस्तू 118 रुपयाला तिथे मिळणार. पहिली ती 150 रुपयाला मिळत होती. आणि इतर देशांच्या तुलनेत हा जो टॅरिफ आहे तो आता कमी आहे. म्हणजे भारताची वस्तू इतर देशांच्या तुलनेत आता स्वस्त पडते, त्यामुळे विक्री जास्त होणार. हे पण समजलं सर. पण सोयाबीनचं घोडं कुठं अडले? तर त्याच्यानंतर काय झालं, तिथले जे कृषी मंत्री आहेत त्यांनी काय घोषणा केली की आता भारताने आम्हाला कृषी माल, शेतीमाल, डेअरी हे जे आहेत ते उद्योग मोकळे केलेत निर्यातीसाठी. आता मग ह्याच्यात स्पष्टता नाहीये की काय देणार, काय घेणार. हे खरं आहे की काहीतरी देणार, काहीतरी घेणार, याबद्दल साशंकता नाहीये. पण लगेचच मग बातम्या पसरायला लागल्या की बाबा नाही नाही, आता भारत अमेरिकेकडून सोयाबीन खूप जास्त घेणार, भारत अमेरिकेतून मका खूप जास्त घेणार. आणि तुम्हाला सांगतो, तिथलं सोयाबीन, तिथली मका भारतात जर मोठ्या प्रमाणात आली तर आज तिथल्या सोयाबीनचा भाव 350 ते 4000 आहे, भारतातलं सोयाबीन 5500 आहे. भारताचा शेतकरी टिकू शकत नाही, कारण अमेरिकेतल्या शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते. आता मग अशा परिस्थितीत तर आपले धाबे दणाणले. भीती तर वाटणारच ना, की तिथलं सोयाबीन 4000ला आल्यावर आपलं 5.5ला कोण घेणार? मग आपलं 4ला होणार. आणि तुम्हाला माहिती आहे की 4000 सोयाबीनचा बाजारभाव झाला तर आपला खर्च सुद्धा निघत नाही. आपलं कंबरडं मोडू शकतंय. आणि भारताची अर्थव्यवस्था 60 ते 65% शेती आणि शेतीपूरक उद्योगांवरती अवलंबून आहे. म्हणजे काय? की भारतातल्या 100 पैकी 60 ते 65 लोकांना रोजगार शेती किंवा शेतीपूरक उद्योगामुळे मिळत असतो. मग ते शेती असो, दुग्ध उद्योग असो किंवा त्याला जोडून इतर उद्योग. आता अशा परिस्थितीमध्ये मग खरं काय, खोटं काय हे बघूयात. तर बघा, 10 महिने झालं आपलं त्यांच्या संग बोलणं चालू होतं, ट्रेड डील चालू होती. पण ती थांबली कशामुळे होती? याच गोष्टीमुळे, की आम्ही तुमचा शेतीचा माल घेणार नाहीत. आम्ही आमचं क्षेत्र शेतीमालासाठी, डेअरीसाठी ओपन करणार नाहीत. नाहीतर आमच्या असणाऱ्या या ठिकाणी शेतकऱ्यांचा खूप लॉस होऊ शकतो. मला सांगा, 10 महिने झालं ज्या गोष्टीसाठी आपण थांबलो होतो, मग ती गोष्ट आपण करून ट्रेड डील करणार का? हे करायचं असतं 10 महिन्याखालीच झालं असतं. मग लक्षात घ्या, हे असं अजिबात होणार नाही. भारत अमेरिकेतून सोयाबीन आयात करणार नाही. हां, काही फळं वगैरे ते घेत राहील, ते घ्यावंच लागत असते थोडंफार, पण मेजरली सोयाबीन म्हणा, मका म्हणा, हे घेणार नाही. आणि याचं दुसरं एक कारण आहे, की भारत सोयाबीन आणि मका का घेणार नाही? लक्षात घ्या, भारताचं सोयाबीन आहे नॉन-जीएम, एकदम ओरिजिनल, कसल्याच प्रकारची भेसळ नाही. आणि अमेरिकेचं सोयाबीन कसं आहे, जीएम आहे, म्हणजे जेनेटिक मॉडिफाईड आहे. आणि याच्यामुळं कसं आहे, की भारतात जीएम सोयाबीनला परवानगी नाही. भारतात जीएम मक्याला परवानगी नाही. एकतर परवानगी पण नाही आणि आपण खरेदी करणार पण नाहीत. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या कानात येऊन जरी कोणी सांगितलं असेल, की बाबा अमेरिकेतून आता भारत मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करणार, मका खरेदी करणार, शेतीमाल खरेदी करणार, असं काहीही होणार नाही. कुणीच स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ शकत नाही. मोदी सरकार घेणार नाही. बरं, समजा मोदी सरकारनं असं केलं आणि याच्यामुळं भारतीय शेतकऱ्यांना त्रास झाला आणि ग्राहकांनाही त्रास झाला असं गृहीत धरा. तर याच्यामुळे इलेक्शनवरती परिणाम होईल. भविष्यात निवडणुकात त्यांना अडचण झाली. कशाला कोणी स्वतःला अडचणीत आणेल? तर त्याच्यामुळे लक्षात घ्या, ही जर भ्रामक बातमी तुमच्यापर्यंत आली असेल तर ही साफ खोटी आहे, की भारत हा अमेरिकेतून सोयाबीनची आयात प्रचंड करणार, असं काहीच होणार नाहीये. त्यामुळं सोयाबीनचे दर हे भविष्यात 4000च्या खाली येतील अशी काही भीती नाहीये. पण एवढं की गोष्ट जेव्हा बाहेर पसरते, अफवा जेव्हा येते, जेव्हा बाजार अफवेचा टाईट होतो, त्यावेळेस मानसिकदृष्ट्या का होईना फरक पडतो. तो फरक सध्या पडलाय. म्हणून सोयाबीनच्या तेजीला ब्रेक लागलाय.
पण लक्षात घ्या, सध्या सोयाबीन या ठिकाणी सूर्यासारखी अवस्था आहे. ढगाळ जरी गेला असला तरी तो सूर्य उगवणारच, तो सूर्य बाहेर निघणारच. त्यामुळे सोयाबीन सुद्धा या असणाऱ्या ढगाळ गेलेल्या मंदीतून बाहेर निघणार आणि सोयाबीनचा भाव 100% सुधारणार, वधारणार. आणि तुम्हाला सांगतो, फेब्रुवारी नाही, मार्च नाही, पण एप्रिल मे महिन्यात सोयाबीन 6,000 होणार. आणि यावर्षी पावसाळ्यात सोयाबीन 6.5 ते 7,000 होणार. हे मी कालही म्हटलो, आजही म्हटलो आणि उद्याही म्हणणार. कारण मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत कमी आहे. तरी देखील सर म्हणले 7,000 होणार, तर सरच्या जीवावर त्या ठिकाणी राहू नका. तुम्ही काय करा, 56-57 चा भाव भेटला की तिथून पुढे 25-25% माल प्रत्येक तेजीत विकत चला. काय सांगता, उद्या 6,800 6,900 भाव झाला आणि तिथून रिवर्स आला, तो विनाकारण 100-200 च्या तेजीसाठी म्हणाल की आमचं 1,500-2,000 हजाराचं नुकसान झालं. त्याच्यामुळे एक सांगावलं मी, सल्ला काय द्यायलो, की 56-57 पासून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा. भाव भविष्यात 6,500 ते 7,000 पर्यंत पोहोचणार. पण कुठून रिवर्स येणार हे माहीत नसल्यामुळं प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकणं आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. विचार करून निर्णय घ्या. भीती असेल तर सोडून द्या. अमेरिकेतून भारत काही सोयाबीन खरेदी करणार नाही. भारताचा शेतकरी काही अडचणीत येणार नाही. हा होता व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की अमेरिकेतून भारतात सोयाबीन खरेदी करणार का नाही, पण करणार का नाही हे तुम्हाला सांगितलं. व्हिडिओमधील माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही सुद्धा लिहून कळवा. प्रश्न असतील तर पाठवत चाला, येणार व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील सोल्युशन. आवडला असणारच हा व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. आता आपण आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही का, तर कृपया विनंती आहे, किती जबरदस्त माहिती दिली, या माहितीकडे बघून मेहनतीकडे बघून तरी सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून सोडून देऊ नका, नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे अशीच माहिती जबरदस्त तुम्हाला योग्य वेळी योग्य रीतीने मिळेल. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. माहिती तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचत राहील. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त